आणि एक ब्रेकिंग न्यूज येते आहे। ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचं निधन झालंय। वयाच्या 89व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। संध्याकाळी 5 वाजता नेरूळमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे। सातारकरांनी 1983 पासून संतांच्या गावी कीर्तन सप्ताह परंपरेची खरंतर सुरुवात केली होती। चैतन्य आध्यात्मिक ज्ञान प्रसार संस्थेची देखील त्यांनी स्थापना केली। आयुष्य अध्यात्माच्या प्रचार प्रसारासाठी अर्पण केलं आहे। कीर्तनाच्या माध्यमातून जनसामान्यांचं प्रबोधन त्यांनी केलंय। 80 वर्षांपासून ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे ते मानकरी असायचे। जन्म त्यांचा 5 फेब्रुवारी 1936 रोजी झालाय। तर साताऱ्यात सातारकरांचं इंग्रजी माध्यमात SSC पर्यंत शिक्षण झालेलं आहे। सातारकर यांच्या घरी शेकडो वर्षांपासून वारकरी संप्रदायाची परंपरा ही कायम ठेवलेली आहे। फेब्रुवारी महिन्यात बाबा महाराजांच्या पत्नींचं निधन झालं होतं आणि त्यानंतर वयाच्या 89व्या वर्षी त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला। मोठी बातमी आहे। ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचं निधन झालेलं आहे। ते 89 वर्षाचे होते आणि त्यांनी आज अखेरचा श्वास घेतलाय। संध्याकाळी 5 वाजता त्यांचे नेरूळमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत। सातारकरांनी 1983 पासूनच संतांच्या गावी या कीर्तन सप्ताह परंपरेची खरंतर सुरुवात केली होती। चैतन्य आध्यात्मिक ज्ञान प्रसार संस्थेची देखील त्यांनी स्थापना केली। त्यांनी आयुष्य अध्यात्माच्या प्रचार प्रसारासाठी अर्पण केलं होतं। कीर्तनाच्या माध्यमातून जनसामान्यांचं प्रबोधन देखील त्यांनी केलं। 80 वर्षांपासून ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे ते मानकरी असायचे। जन्म त्यांचा 5 फेब्रुवारी 1936 रोजी झाला होता। या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊयात। आपल्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख आपल्यासोबत जोडले गेले आहेत। आकांक्षा, खरं तर दुःखद बातमी, ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचं निधन झालंय। काही तांत्रिक अडचणींमुळे आपल्या प्रतिनिधींशी आपला संवाद तुटलेला आहे। मात्र सध्याची मोठी आणि दुःखद खरं तर ही बातमी, ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचं निधन झालंय। ते वयाच्या 89व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। संध्याकाळी 5 वाजता नेरूळमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत। आध्यात्मिक ज्ञान प्रचार प्रसार त्यांनी केलेला आहे। त्यांनी त्या प्रचार प्रसारासाठी आपलं संपूर्ण जीवन खरं तर अर्पण केलं होतं। या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत। आपल्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख आपल्यासोबत जोडल्या गेले आहे। आकांक्षा, दुःखद बातमी, ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज यांचं निधन झालेलं आहे। ज्येष्ठ कीर्तनकार आणि प्रवचनकार बाबा महाराज सातारकर यांचं नवी मुंबईतील राहत्या घरी नेरूळ येथे निधन झालेलं आहे। वयाच्या 88 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। नीलकंठ ज्ञानेश्वर गोरे सातारकर असं त्यांचं पूर्ण नाव आहे आणि त्यांनी 1962 सालापासून कीर्तन आणि प्रवचनालाही सुरुवात केलेली आहे आणि ही दुःखद बातमी आताची समोर येत आहे। आज दुपारी 1 वाजतापासून त्यांच्या विठ्ठल मंदिर येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून उद्या दुपारी 3 ते 4 वाजता नेरूळ येथील स्मशानभूमी त्यांच्यावर अंत्यसंस्कार हे होणार आहेत। अगदी आकांक्षा, खरं तर आध्यात्मिक जगात ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांनी मोठं काम केलेलं आहे। या कामाचा आढावा आकांक्षा, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? तर काही तांत्रिक अडचणींमुळे आपल्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांच्याशी आपला संपर्क हा तुटलाय। मात्र आताच्या क्षणाची मोठी आणि दुःखद बातमी खरं तर आपण बघतोय, सातारकर यांचं निधन झालेलं आहे। निधन झालेलं आहे आणि त्यानंतर आता संध्याकाळी 5 वाजता नेरूळमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे। सातारकरांचं कार्य बघितलं तर त्यांनी 1983 पासून या ठिकाणी आपल्या कार्याला सुरुवात केली होती। अनेक उपक्रम त्यांनी राबवले होते आणि कार्यक्रम ते घेत होते। त्यानंतर त्यांचं वयाच्या 89व्या वर्षी निधन झालेलं आहे। त्यांनी अध्यात्मासाठी आपलं संपूर्ण जीवन खरं तर अर्पण केलं होतं। संध्याकाळी 5 वाजता नेरूळमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे।